घर मालकांनो, अनोळखी व्यक्ती गुपचूप तुमच्या घराचा घेऊ शकते ताबा. तुम्हालाही कळणार नाही. पहा काय करायचे. जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला. तुमचे घर, फ्लॅट किंवा मालमत्तेवर आणखी एक प्रकारचा धोका निर्माण झाला आहे. तुम्हाला माहिती आहे का? याला फ्रॉगिंग म्हणतात, ज्यामध्ये एक अनोळखी व्यक्ती तुमच्या घरात गुपचूप प्रवेश करते आणि तुमच्या नकळत अनेक आठवडे कुटुंबासोबत राहते. कल्पना करा की तुमच्या घरात एक अनोळखी व्यक्ती तुमच्या कुटुंबासोबत आठवडे किंवा महिनाभरापासून राहत आहे आणि तुम्हाला त्याची जाणीवही नाही. कल्पना करा की यामुळे तुमच्या परिवाराला किती धोका आहे आणि अनोळखी व्यक्ती काय काय नुकसान करू शकते. हा लेख वाचल्यावर तुम्हाला ही एक काल्पनिक गोष्ट आणि किस्सा वाटेल, पण आज जगातील अनेक देशातील लोक या वास्तवाला सामोरे जात आहेत. समाजशास्त्रज्ञांनी याला फ्रॉगिंग असे नाव दिले आहे. फ्रॉगिंग म्हणजे काय? फ्रॉगिंग हा शब्द बेडकापासून घेतला आहे, जो इकडे तिकडे उडी मारून आपली उपजीविका करतो. सामाजिक शास्त्रज्ञ म्हणतात की फ्रॉगिंगशी संबंधित लोक काही दिवस एका घरात लपून राहतात तर कधी दुसऱ्या घरात लपून दिवस घालवतात. भारतात असे कोणतेही प्रकरण अद्याप समोर आलेले नसले तरी जगातील अनेक देशांमध्ये एक अनोळखी व्यक्ती घरमालकाच्या नकळत त्यांच्याच घरात आठवडे किंवा महिने कसे घालवते याची सतत चर्चा होत आहे. गुपचूप एखाद्या व्यक्तीच्या घरात घुसून मालकाच्या नकळत तिथे राहण्याच्या प्रक्रियेला फ्रॉगिंग म्हणतात. या अंतर्गत एखादी व्यक्ती एखाद्याच्या मालमत्तेत जास्त काळ लपून राहू शकते. असं बहुतेक अशी लोक करतात ज्यांना स्वतःचे घर नसते किंवा असे लोक जे आयुष्यात साहसी कार्य करू पाहतात. मानसिक विकारांनी ग्रस्त असलेले काही लोक फ्रॉगिंगची प्रक्रिया देखील स्वीकारू लागतात. कुठे कुठे प्रकरणे उघडीस आली. हवाई येथे फ्रॉगिंगचे एक अतिशय प्रसिद्ध प्रकरण समोर आले आहे, जिथे एक जोडप्याने त्यांच्या घरात वस्तू विखुरलेल्या पाहिल्या आणि अनोळखी आवाजही ऐकले. एवढेच नाही तर अनेक वेळा घरातील खाद्यपदार्थही गायब होते. संपूर्ण घराची तपासणी केल्यावर घराच्या एका कोपऱ्यातील रिकाम्या जागेत एक व्यक्ती लपून बसल्याचे आढळले. घर रिकामे असतानाच ती व्यक्ती बाहेर यायची. तसेच दक्षिण कॅरोलिनामध्येही अशीच एक घटना उघडीस आली, जेथे विद्यार्थ्यांच्या घरात अन्नपदार्थ गायब होऊ लागले आणि विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. शोध घेतल्यास त्याच खोलीत ठेवलेल्या मोठ्या कपाटात एक व्यक्ती लपून बसल्याचे आढळून आले. या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. घरात चालणे किंवा इतर कोणताही आवाज, असे विचित्र आवाज येत असल्यास घरातील वस्तू हरवल्या आहेत किंवा या ठिकाणी नाहीत किंवा कोणत्याही वस्तू ज्या ठिकाणी नसावी अशा ठिकाणी पडून आहे. पाणी, गॅस आणि विजेची बिले तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त येऊ लागली तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका. घराचे कुलूप तुटले असल्यास किंवा खिडकी उघडी असल्यास किंवा घराच्या धुळीच्या ठिकाणी पायाचे ठसे दिसल्यास फ्रॉगिंग टाळण्यासाठी तुमच्या घरात कॅमेरे लावा आणि एंट्री पॉइंट नियमितपणे तपासत राहा.